शात हसते ठाव ठिकाण माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. आमचे जहागीरदार साहेब आहेत ना, त्यांचा जावई परत आलाय. कोण तू? जयवंत? जयवंत नाही हो, आमच्या अरुंधती मॅडम आहेत ना, त्यांचा नवरा सुहास. बोला. अरे घोड्या, माझा फोन कट करतोस तू? कट करायचा असता तर आता अटेंड केला असता का? म्हणजे असा डाव करून त्या म्हाताऱ्याने त्या दोघांना एकमेकापासून वेगळं ठेवलं तर? भाई तुम्ही काही म्हणा, पण त्यांचा जोडा आहे ना अगदी लक्ष्मी नारायणासारखा आहे. तुमच्या घराच्या समोरच्या रस्त्यावर उभा आहे मी, संग्राम शेठ. मी आत येऊ का तुम्ही बाहेर येताय? हॅलो. फोन का नाही उचलत? हा? आणि हॅलो म्हणताना आवाज असा भित्र्या सशासारखा घशात का गेलाय? तुमच्या आवाजाचा म्हणे तुम्हाला अभिमान आहे ना? का होता? नाही, कारण मी असं ऐकलं होतं की नुसत्या आवाजाच्या जरबेवरती तुम्ही अनेकांना समोर मुतायला लावलं होतं. हॅलो, ऐकताय का? कट केला फोन. मग हुंकार तरी द्या. घाबरताय काय एवढे? स्वतःच्याच घरात आहात ना? संग्राम शेठ, तुम्ही फक्त पैशांच्या जोरावरती जामिनावर सुटलात, निर्दोष नाही सुटलायत अजून. संग्राम थोरात उर्फ शिशुपाल, तुमचे 100 अपराध भरलेत बरं का? इतके टोकाला जाऊन बोलायची काही गरज नाही. तुझ्या वाईट काळामध्ये मीच तुला मदत केली होती, आठवत आहे का नाही? आणि त्या वाईट दिवसांमध्ये भर म्हणून की काय तुम्ही मला तुरुंगात पाठवलं. वर म्हणालात की स्वतःच्या बापाच्या विरोधात जा, आत्ता तुला तुरुंगातून सोडवतो. संग्राम शेठ, तुम्ही जर एवढ्या टोकाला जाऊ शकता तर मी का? पण आपण हे सगळं फोनवर का बोलतोय? समोरासमोर येऊन बोलूया ना. हा? तुम्ही बाहेर येता का मी आत येऊ? नाही म्हणजे उद्या असं कोणी म्हणायला नको की जहागीरदारांचा थोरला मुलगा संग्राम शेठच्या घरात जायला घाबरला म्हणून. संग्राम शेठ, ऐकताय ना? बर, किती आकडे मोजू सांगा. चला, युअर टाइम स्टार्ट्स नाउ. 1, 2.
यशस्वी हो असा आशीर्वाद मी देऊ शकणार नाही, कारण माझी खात्री आहे तू यशस्वी होणार नाहीस. घरच्यांच्या लाथा खाऊन बाहेर पडताय, आता बाहेरच्यांच्या खा. एक मिनिट. तू आपल्या मर्जीने बाहेर जातोस, पण परत यायचं असेल तर माझ्या काही अटी असतील. यशस्वी हो, आणि तू यशस्वी होशीलच अशी माझी खात्री आहे. सांभाळ एकमेकांना आणि फोन कर. विनाशकाले विपरीत बुद्धी. काय झालं सांगा ना. आभाळ फाटलंय, पायाखालची जमीन सरकलीये. काय करावं काही सुचत नाहीये. हे बघा, तुम्ही असं कोड्यात बोलू नका. मला सरळ काय ते सांगा. संग्रामनी काही केलंय का? नाही, संग्रामनी काही केलं नाही. तो लांब बसून आपली फजिती बघत असेल, एन्जॉय करत असेल. आदित्यनी स्वतःची अब्रू स्वतःच्या हाताने घालवली आहे, आणि ती घालवलेली अब्रू मातीत शोधत असेल, भीक मागत असेल अब्रूची. हे बघा, नेमकं काय झालंय ते मला सरळ सोप्या आणि साध्या शब्दात सांगाल का? म्हणजे आदित्यने काय केलंय का? पैशाचा घोळ घातलाय का? पोलिसांनी त्याला पकडलंय का? का त्यांनी कसला गुन्हा केलाय? आदित्यनी तसा कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. पोलीस त्याला शोधत नाही आहेत, पोलिसांनी त्याला पकडलं नाही, असं काही झालं. हा, पण त्याच्या हातून एक तोड चूक झाली आहे. कसली? म्हणजे तुमचं आदित्यशी काही फोनवर बोलणं झालं का? अहो, मी तुम्हाला सरळ विचारते. तुम्ही जर आता मला उत्तर दिलं नाहीत ना, तर मी पोलीस स्टेशनवर जाईन आणि आदित्यला शोधून घेऊन येईन. त्याची काही गरज नाही. आदित्य कुठे आहे मला माहिती नाही. तेव्हा मी आधीच ऐकायला हवं होतं. म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. तुमची बुद्धी विपरीत झाली की खूप मोठं नुकसान उडवून देतात. कंपनीचं दिवाळं निघतं, खूप मोठं नुकसान होतं तुमचं. थोडं 60 कोटीच. किती? 60 कोटी. $60 कोटी.
चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी, यायला ब्रेक ब्रेक. हा मर्सिडीज बेंज आहे आपली. काय खावा भाई, काय आज अगदी लगेच बोलून घेतलं. संग्राम शेठ जाम खुश आहेत तुझ्यावर. भाई ही सगळी तुमचीच कृपा आहे. अरे माझी कसली कृपा. तू काम इमानदारीने करतोस ते तुझ्या कामाचं फळ आहे. पण भाई हे सगळं फळ मिळण्यामागे तुमचंच तर क्रेडिट आहे. बस भाई बरेच दिवसापासून एक इच्छा होती, मला एकदा संग्राम शेटना भेटवा ना. मी भेटतो ना तुला. प्लीज भाई, एकदाच भेटवा ना संग्राम शेटला. अरे एकदा काय, हजारदा भेटवेन तुला. पण काम फक्त तुझं इमानदारीने करत जा. भाई तुम्ही सांगितलेली सगळी कामं वेळेवर करतो की नाही, मग तुम्ही कशाला काळजी करताय. अरे आता तर तू संग्राम शेठचा विश्वासू माणूस झाला आहेस. आता तुझ्यावर कामाची जबाबदारी वाढली. भाई कामं वाढली की पैसे पण वाढणार ना. अरे आमचे संग्राम शेठ फुकट कोणाकडून कामं करून घेत नाहीत. तू फक्त इमानदारीने काम कर. बघ शेठ कसे तुझ्यावर पैशाचा पाऊस पाडतायत ते. हो हो भाई. आणि ऐक, तुझं आता पुढचं काम, तो इन्स्पेक्टर आहे ना, त्याची खडानखडा माहिती काढायची आणि मला द्यायची. ती इन्स्पेक्टरची तुम्हाला कशाला डिटेल माहिती हवी, काय करायचं त्या माहितीचं. त्या इन्स्पेक्टरची खिचडी करायची आणि तुला खायला घालायची. जेवढं सांगितलं तेवढं काम करत जा. मला एवढं माहितीये तो इन्स्पेक्टर बारामतीचा आहे. अरे त्याच्या गावाचं जाऊ दे रे, ते मला पण माहिती आहे. त्याच्या घरी कोण असतं, त्याचे आई वडील काय करतात, बायका पोरं काय करतात, याची माहिती काढून मला दे. तुम्ही काय काळजी करू नका, त्या इन्स्पेक्टरच्या घरातली कट टू कट माहिती मी तुम्हाला देतो. आणि जमल्याच आहे ना, मी बारामतीला पण जाऊन येतो त्या सायकलवरून. तू फक्त मला त्या इन्स्पेक्टरची माहिती दे, मग बघ आमचे संग्राम शेठ कसे त्याचे 12 वाजवतायत ते. तुम्ही 12 वाजवा ना तर 13 वाजवा, पण मला पैशाचं जरा दे. त्या इन्स्पेक्टरला चहा प्यायला बोलवला तर मलाच वर्दीची गुरमी दाखवतो. त्याला गोड चहाची सवय नाही ना. आता बघ फक्त त्याला कसा कडू चहा पाजतो दे. या कव्वाला कधी विसरू शकणार नाही तो. भाई म्हणजे तुम्ही त्याचं गेम करणार की काय. अरे गेम करायला कुठे वेळ लागतो का. घोडा घेतला, ट्रिगर दाबला, 2 मिनिटात त्याचे खेळ खतम. पण मी त्याला असा सहजासहजी मरून देणार नाही. मग तुम्ही त्याचं नक्की करणार तरी काय. उद्या जर माझ्यापेक्षा जास्त पैसे तुला त्या इन्स्पेक्टरनं दिले तर तू काय त्याचं काम करणार का. भाई तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, आज कोणी पण जास्त पैसे दिल्यावर मी घेईन का. पण आपलं प्रेम आहे ना. तुझ्यावर आहे रे, पण त्या इन्स्पेक्टर वरती नाही. जर त्याने तुला रिमांड मध्ये घेतला ना. भाई हे रिमांडची मला सॉलिड भीती वाटते. तुम्हाला रिमांड मध्ये घ्यायच्या अगोदर तुम्ही त्याची फाईल क्लोज करून टाका. होईल, त्या इन्स्पेक्टरची फाईल सुद्धा बंद होईल. तू फक्त त्या वेळेची वाट बघ. इन्स्पेक्टर तू आता गावाला जायच्या तयारीला लाग. तुझी बायका पोरं त्या बारामतीमध्ये तुझी वाट बघत असतील. चल निघ. एक तर निक. चला येतो. चला भाई चला. जय हो. अस्मिता अस्मिता हमेशा अगं किती वेळा सांगायचं तुला. हा किती वेळा सांगायचं का बाटलीने पाणी पिऊ नकोस. हे ग्लासेस कशा करता ठेवलेत. माई अगं खूप तहान लागली ग, पाणी तर पिऊ दे मला. अगं पण पाण्याची बाटली घेऊन का नाही गेलीस. आणि मला सांग एवढ्या उन्हाची कुठे गेली होतीस तू बाहेर.
एका अर्जंट कामासाठी बाहेर गेले होते ग मी. परत जायचंय. एका फोनची वाट बघत बसले. माई, खूप भूक लागलीये ग मला. आता हे सगळे प्रश्नच विचारणार आहेस की काही खायला देणार आहेस तू? वा, परत पत्रकारिता सुरू केलीस? बाबांना काय प्रॉमिस केलं होतंस? आदित्य दादा परत घरी यायला हवाय ना. मग त्यासाठी मला माझ्या पत्रकार मित्रांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यातल्याच एकाला भेटायला गेले होते. हमेशा आज पेपरमध्ये आपल्या कंपनीबद्दल छापून आलाय ते तूच छापून आणलंस? बातमी खरी आहे. आदित्य दादाला कुठल्याही NRI ने फसवलं नाही आहे. त्यामागे संग्राम थोरातचा हात आहे. पण पोलिसांना कळव ना. जाऊ दे ग, पोलिसांनी पकडलं होतं त्याला. पण पुराव्याअभावी तो निर्दोष सुटलाय. आणि त्याच पुराव्यांच्या शोधात मी आहे. ही बातमी पेपरात अशा करता दिली की कदाचित आदित्य दादा ती वाचून परत येईल. हुशार आहेस. या भावांच्या डोक्यात काय काय येतं तुझ्या ना कळत नाही. हे जागीरदार सगळे असेच. माई, तू नाही कधी रागाच्या भरात घर सोडून गेलीस? मी हमेशा या घरात ना रागवण्याचा मगता मी सोडून बाकी सगळ्यांना आहे. आणि तो तसं काय ग, इतक्या वर्षानंतर घर सोडून कुठे जाणार मी? यांच्या स्वभावामुळे माहेरच्यांनी आधीच संबंध तोडले होते. पूर्वी मी जायचे, पण नंतर पसारा वाढला. यांचा बिझनेसचा आणि माझा संसाराचा. पार गुरफटून गेलो आम्ही दोघे. मग काय, आरू अशी, नंतर 2 वंशाचे दिवे, आणि नंतर आपण शेंडे फळ. आपल्याला तर काय शिंगच फुटली होती. आणि मग काय, सगळ्यांना सावरण्यात स्वतःकडे बघायला वेळ सुद्धा नाही मिळाला. जाऊ दे ना. आता मी फक्त माझ्या नातवंडाची वाट बघते. एकदा नातवंड घरी आलं ना की ते आणि मी, तुम्ही सगळेजण कसेही वागा, मला माझं नातवंड आणि नातवंडांना आजी. किती काळजी करतेस ग तू. हमेशा तू इथे नव्हतीस ना, तेव्हा तुझी खूप काळजी वाटायची, खूप आठवण यायची. एकटीने सगळं भोगलंस. अगं माई, कुठे चाललीयस? बस ना. खायला आणते ना तुला काहीतरी, नाहीतर फोन येईल आणि जाशील तडतड करत तशीच. किती काळजी करतेस ग तू माई. काय करू आता, आदित्यच बघ ना, एवढा बाप बनणार आहे पण जबाबदारीची काही जाणीव आहे त्याला? अरे घरी आपली कोणीतरी वाट बघतय याचंही भान नाही. माई, तू नको का काळजी करूस. मी आणेन आदित्य दादाला परत. चल खायला आणते काहीतरी. काल अतिशय जवळून त्याच्या डोक्यावर प्रहार करण्यात आला असावा. बरेच तास तो बेशुद्ध अवस्थेत होता. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती,
होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता